नमस्कार मित्रांनो, राज्यातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजना, विधवा पेन्शन योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना आणि इतर सर्व निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही माहिती खूपच जास्त महत्त्वाची असणार आहे। तर मित्रांनो, जून महिन्याचे अनुदानाचे वाटप लाभार्थ्यांच्या खात्यात आता सुरू झाले आहे। राज्यातील अनेक लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये 1500 रुपये जमा होण्यास कालपासूनच सुरुवात झाली आहे। तुमच्याही मोबाईलवर बँकेचा मेसेज आला असेल तर एकदा तुमचं बँक खातं नक्कीच चेक करा। जर तुमच्या खात्यात 1500 रुपये जमा झाले असतील तर या व्हिडिओ खाली कमेंट करून तुमचा जिल्हा आणि तालुका नक्की लिहा। त्यामुळे महाराष्ट्रातील इतर लाभार्थ्यांनाही समजेल की त्यांच्या भागात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे का। त्यामुळे जर तुमच्या खात्यात 1500 रुपये जमा झाले असतील तर कमेंट करून नक्कीच सांगायचंय। तर मित्रांनो, त्यासोबतच आणखी एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे काही लाभार्थ्यांच्या खात्यात एक नव्हे तर 2 महिन्याचे हप्ते, 2 ट्रान्झॅक्शन 1500 आणि 1500 असे एकूण 3000 रुपये जमा झाले आहेत। तर मिळालेल्या माहितीनुसार ज्या लाभार्थ्यांचे मागील महिन्याचे अनुदान त्यांच्या खात्यात जमा झाले नव्हते त्यांना थकीत रक्कमही एकत्र मिळाली असल्याची माहिती समोर आली आहे। पण या संदर्भात स्पष्ट माहिती अजून मिळाली नाहीये की 3000 रुपये ज्या लाभार्थ्यांना जमा झाले आहेत ते 2 हप्ते कोणत्या महिन्याचे आहेत आणि जे 1500 रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत ते नेमकं जून महिन्याचे आहेत का। तर या सर्व प्रश्नांची अधिकृत माहिती तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये मिळणार आहे। त्यामुळे अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि आपल्या चॅनलवरती ऍक्टिव्ह राहा। त्यासोबतच आणखी एक आनंदाची बातमी ती म्हणजे सामाजिक न्याय विभागाचे संबंधित डीबीटी पोर्टल पुन्हा सुरू झाले आहे। त्यामुळे आवश्यक असल्यास तुम्हाला तुमची माहिती, अर्जाची स्थिती आणि ट्रान्झॅक्शन स्टेटस आता तुम्हाला तपासता येणार आहे। आणि दिव्यांग पेन्शन योजनेचे अनुदान अजूनपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाले नाहीये, मात्र याबाबतची प्रोसेस सुरू असून त्यांचेही हप्ते लवकरच वितरित होतील अशी अपेक्षा आहे। कारण आता डीबीटी पोर्टल सुरळीतपणे सुरू झाले आहे आणि ज्या लाभार्थ्यांच्या खात्यात 1500 रुपये जमा झाले नसतील त्यांनी काळजी करण्याची गरज नाहीये। कारण अनुदान वितरणाची प्रोसेस पुढील 1 ते 2 दिवस चालणार आहे आणि उर्वरित सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत। आणि ज्या लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले असतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये त्यांच्या जिल्ह्याचं आणि तालुक्याचं नाव नक्की लिहा। तर महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ राज्यातील सर्व लाभार्थ्यांना शेअर करा आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या।